नमस्कार, मी संदीप देसाई. पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आतापर्यंत कल्याण टोलवेज कंपनीकडून होणारी लूट, रेशनिंग मधील काळा बाजार, अन्न नागरी विभागातील टेंडर घोटाळा, शिक्षक बदली घोटाळा अशा एक ना अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केलेला आहे. आज सुद्धा आपण अशाच एका घोटाळा बाहेर काढणार आहोत पंचनामा या विशेष कार्यक्रमामधून. सरकारकडून दरवर्षी शेकडो योजना राबवल्या जातात आणि त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधीही वितरित केला जातोय. मात्र या योजना खरंच योग्य पद्धतीने राबवल्या जात आहेत का? सरकारचा योजनांमागील उद्देश साध्य होतोय का? याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होताना दिसतंय आणि याचाच फायदा घेत अनेक जण या योजनांचा निधी लाटण्याचं काम करतात. योजना फक्त कागदावर दाखवून सरकारचा कोट्यावधींचा निधी घशात घातला जातोय. अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतानं कशा पद्धतीने सरकारच्या पैशांची लूट सुरू आहे याचाच पर्दाफाश करणार आहोत पंचनामामधून. आणि या संदर्भातली एक ब्रेकिंग बातमी. ठाण्याच्या महिला आणि बाल विकास विभागामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. 27 योजनांमधून ठेकेदारांचा तब्बल 73 कोटींचा ठेकेदारांनी घोटाळा केलेला आहे. कागदावरच्या योजनांवर 73 कोटींची उधळपट्टी सरकारकडून करण्यात आलेली आहे. कागदावरच्या योजनांचा झी 24 तास कडून पंचनामा करण्यात आलेला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या महिला बाल विकास विभागामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. झी 24 तासच्या SITने या घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढलेली आहेत. गरजूंना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल असा देखावा उभा करून हा घोटाळा करण्यात आलाय. या घोटाळ्यामध्ये सरकारी नियमांना पायदळी तुडवण्यात आलंय. शिवाय कागदावरच्या कंत्राटांसाठी मोजक्याच कंत्राटदारांवर मेहरबानी सुद्धा दाखवण्यात आलेली आहे. हा नेमका घोटाळा कशा पद्धतीने झाला, कशा पद्धतीने सरकारच्या पैशांची लूट करण्यात आली आहे, बघूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. योजना कशा पद्धतीने राबवल्या जातात याच्या सुरस कथा आणि कहाण्या तुम्ही वाचल्या असतील, ऐकल्या असतील. आणि या सरकारी योजनावर बोलताना एकदा माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की केंद्रातून एखाद्या सरकारी योजनेसाठी 1 रुपया पाठवला तर शेवटच्या घटकापर्यंत त्यातले फक्त 15 पैसे पोहोचतात. अशाच काही सरकारी योजनांचा आम्ही मागोवा आजच्या रिपोर्टमध्ये घेणार आहोत. यामध्ये सरकार ज्या वेळेला योजना तयार करतं त्यावेळेला त्या कागदावर किती छान वाटतात, किती लोकांसाठी उपयुक्त आहेत अशा वाटतात, पण प्रत्यक्षात आम्ही त्याचा ज्या वेळेला मागोवा घेतो त्यावेळेला त्यातले धक्कादायक प्रकार समोर येतात. अशाच धक्कादायक योजनांचा मागोवा आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही घेणार आहोत आणि त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो ठाणे जिल्ह्यात. तुम्हाला याचा एक नमुना दाखवण्यासाठी आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण तालुक्यातील जांभूळ या गावात नेतोय. जांभूळ गावात ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून 2 योजना राबवल्या गेल्या. यातली पहिली योजना होती कृषी तंत्रज्ञान केंद्र. या योजनेसाठी 1.5 कोटींचा खर्च करण्यात आल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं होतं. कल्याण तालुक्यातल्या जांभूळ या गावाच्या बाजूला मी उभा आहे आणि याच गावामध्ये महिला बाल कल्याण विभागानं केलेल्या एका कृषी तंत्रज्ञान प्रकल्प आणि कृषी पर्यटन प्रकल्प याचा मी नमुना तुम्हाला दाखवतो. माझ्या पाठीमागच्या साईडला जर तुम्ही बघत असाल तर ही संपूर्ण जे काय भग्नावस्थेत असलेलं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे अँगल आणि त्याच्यावरती रोपवाटिकेसारखे जे केलेले जे काही कवर आहे, तर हा कृषी तंत्रज्ञान प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च केलेत. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड असेल किंवा जमिनीचं लेवलिंग असेल किंवा आणखी काही कामं करण्याचा मानस असल्याचं या ठिकाणी कागदोपत्री दाखवण्यात आलं. पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर या ठिकाणी फक्त गवत आणि या ठिकाणी कचराच पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी ना एक पर्यटक आला, ना कुठल्याही पद्धतीचा हा प्रकल्प उभा राहिला. फक्त जाग्यावर अशा पद्धतीचे काहीतरी स्ट्रक्चर उभा करून पैसे लाटले असल्याचंच चित्र पाहायला मिळते. कृषी तंत्रज्ञान केंद्रानं आमची घोर निराशा केली. इथला सांगाडा पाहून आम्ही निघालो कृषी पर्यटन केंद्र पाहायला. किमान कृषी पर्यटन केंद्र तरी शाबूत असेल असं आम्हाला वाटलं होतं. तिथून अवघ्या 100-500 मीटरवर असलेल्या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यायला गेलो तर आम्हाला 440 वोल्टचा धक्काच बसला. कृषी पर्यटन केंद्राच्या नावाखाली तिथं फक्त काही खोल्यांचे भग्नावशेष पाहायला मिळाले. आम्ही या कृषी पर्यटन केंद्राबाबत गावकऱ्यांना विचारलं तर त्यांनी दिलेली माहिती सुद्धा चक्रावून टाकणारी होती. आपल्याला काय माहित नाही.
आतमध्ये गेलोच नाही. पण इथं काय लोक बाहेरचे लोक फिरायला वगैरे येतात का? नाही नाही हं? बाहेरचे नाहीत कोण. बाहेरचे कोण लोक फिरायला नाही येत नाही? नाही नाही. तुमच्या कधी नजरेत आले का इथं पर्यटक आलेले फिरायला? काय नाही आपल्या नजरेत. म्हणजे इथं लोकांना राहण्यासाठी वगैरे पर्यटक पुन्हा लोकांना 200 पेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या लागतील असे एक वेगळं गाव बनवणार होते, तसं काय केलेलं दिसतंय? अजूनपर्यंत नाही, अद्यापर्यंत काहीच नाही, अद्यापर्यंत काहीच नाही. म्हणजे महिला बाल कल्याण विभागानं 5 कोटी खर्च केले त्यासाठी. ते का आपल्याला माहित नाही. सरकारी योजना अंमलबजावणीच्या नावाखाली कशा राबवल्या जातात याची 2 उदाहरणं आम्ही पाहिली, पण माणूस आशावादी असतो. आम्ही तिसऱ्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी तिथूनच 36 किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातल्या चिंबीपाडा इथं निघालो. चिंबीपाड्याला जाताना विचार केला रस्त्यात दुतर्फा नारळी पोफळीच्या बागा लागतील, कारण काथ्या उद्योग अशा ठिकाणीच उभारला जातो असा आमचा तरी समज होता. पण आमची निराशा झाली. परिसरात नारळी पोफळीच्या बागा दूर राहिल्या, औषधाला सुद्धा नारळाचं झाड दिसलं नाही. यावरूनच काथ्या उद्योगाची अवस्था काय असेल याची कल्पना आम्हाला आली होती. काथा उद्योग सुरू करण्यात आल्याचं चित्र आपण पाहतोय. भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथे हा उद्योग सुरू करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी सामुग्री जी आहे काथा उद्योग या ठिकाणी निर्माण करून या ठिकाणी शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्या उद्देशाने हा उद्योग सुरू करण्यात प्रशासनाने या ठिकाणी 3.5 करोड रुपये निधी या ठिकाणी खर्च केलेला आहे. परंतु आज गेली 3 वर्ष झाली, परंतु अद्याप या ठिकाणी हा प्रकल्प सुरू झाला नसल्याचं चित्र आपण पाहत आहोत. सरकारी योजनांची एवढ्या वाईट पद्धतीनं अंमलबजावणी होत असल्याचं पाहून SITच्या टीमला इतर योजनांच्या अंमलबजावणीबाबत शंका येऊ लागल्या. आम्ही शहापूर तालुक्यातल्या दोऱ्याच्या पाड्यातील दाल मिलची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. समृद्धी हायवे जवळच्या दोऱ्याच्या पाड्यात आम्ही गेलो. पूर्ण दोऱ्याचा पाडा पालथा घातला, पण आम्हाला दाल मिल काही दिसली नाही. दाल मिलचा मिस्टर इंडिया झाला होता, म्हणजे दाल मिल गायब झाली होती. मग स्थानिकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला धक्कादायक वास्तव ऐकायला मिळालं. साहेब, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी यांच्यामार्फत DPDCतून दाल मिलचा प्रोजेक्ट राबवला गेलाय असं कागदपत्र दिसतंय. काय परिस्थिती आहे गावात? सर, गेले 3 वर्ष मी सरपंच आहे ग्रामपंचायतचा, हिव ग्रामपंचायतचा. आमच्या दोऱ्याच्या पाडा या गावात तर दाल मिलचं माझ्या अनुभवात आलेलं नाही. दाल मिलचा प्रोजेक्टच झाला नाही तर मग 100 महिलांना हे कुठून मिळणार आहे? रोजगार मिळणार नाही. दाल मिलच झालेलं नाही. निश्चित तिथं साहेब भ्रष्टाचार झाला असावा असं आम्हाला तरी वाटतंय. तिथं काहीतरी मग ती गडबड असेलच असं वाटतं. आपण पाहिलेल्या या 4 योजना कशा राबवल्या या तुम्ही पाहिल्यातच. इतर योजनांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही आहे. ठाण्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण योजनांच्या नावाखाली भ्रष्टाचाराचं पूर्णच उघडल्याचा आरोप होऊ लागलाय. झी24 तासच्या SITनं केलेल्या सखोल तपासात काही धक्कादायक तथ्य समोर आली आहेत. महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून 27 योजना राबवल्या. 27 योजना एकतर अपूर्ण होत्या किंवा कागदावर होत्या. योजना राबवण्यासाठी कार्यक्षेत्र ठाणे असताना जिल्ह्याबाहेर या योजना राबवण्यात आल्या. शिलाई मशीन वाटप योजनेत तर खासगी संस्थांनी केलेल्या शिलाई मशीन वाटपाचे फोटो जोडले आहेत. हिरकणी कक्ष तर ठाणे जिल्हा सोडून रायगड जिल्हा आणि मुंबई जिल्ह्यात देण्यात आले आहेत. गरज नाही तिथं सुद्धा हिरकणी कक्षाचे सांगाडे ठेवून पैसे लाटण्यात आले. महिला व बालविकास विभागाच्या या योजनांच्या अंमलबजावणीतच घोळ नाहीये, तर योजनांच्या वाटपात सुद्धा मोठा गोलमाल असल्याचा आरोप होऊ लागलाय. SITच्या हाती लागलेली कागदपत्र पाहता निविदा प्रक्रिया राबवताना मोठी अनियमितता असल्याचं निदर्शनास आलंय. कोणत्याही प्रकल्पासाठी पहिल्यांदा प्रस्ताव, मग निविदा, मग कार्यादेश, योजना पूर्णत्वाचा दाखला, नंतर त्या प्रकल्पाची बिलं अदा केली जातात. मात्र ठाणे महिला व बालविकास विभागाला हा नियम बहुधा लागू नसावा, कारण योजना देताना किंवा करार करताना कोणतेही नियम पाळले नाहीत. प्रस्ताव, निविदा, कार्यादेश, काम पूर्ण करण्याचा दाखला आणि बिलं ही पद्धत अवलंबलीच गेली नाही. याचे काही नमुने आम्ही तुम्हाला सांगतो. जांभूळ कृषी पर्यटन केंद्र योजनेसाठी 3,50,00,000चं बिल काढलं. 4 मार्च 2021ला योजनेची निविदा 1 दिवस नंतर म्हणजे 5 मार्च 2021ला काढण्यात आली. सर्जिकल कॉटन निर्मिती प्रकल्प भिवंडी 1,52,00,000 रुपयांचं बिल काढलं 13 जानेवारी 2022ला. योजनेची निविदा काढली 21 फेब्रुवारी 2022ला. काथ्या उद्योग चिंबीपाडा भिवंडी
1 कोटी रुपयांचं बिल काढलं 19 मार्च 2020ला. योजनेची निविदा काढली 22 एप्रिल 2020ला. या प्रकरणात सगळ्यात मोठा घोळ म्हणजे ठेकेदार ठरलेला नसतानाही बिलं काढण्यात आली. त्यामुळं कंत्राट कुणाला द्यायचं हे अगोदरच ठरलं होतं की काय, आणि नेमकी योजना कशा पद्धतीनं लाटायचं याचंही नियोजन ठरलं होतं की काय, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. हा सगळा घोळ इथंच थांबत नाही, तर हा घोळ आणखी वाढत चाललाय. घोळ आहे कंत्राटदारांचा. ठाण्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून 2019 ते 2025 या 6 वर्षात जेवढ्या योजना आणि कंत्राटं निघाली ती कंत्राटं 3च संस्थांना मिळाली. या 3 संस्थांना 27 कंत्राटातून तब्बल 73 कोटींची खिरापत वाटण्यात आली. या 3 संस्थांच्या व्यतिरिक्त कोणत्याही संस्थेला कंत्राट मिळालं नाही, ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. वास्तविक पाहता एखादी संस्था 1 किंवा 2 विषयात तज्ज्ञ असते. इथं मात्र अजबच झालंय. टिश्यू कल्चर पासून वेबसाईट आणि अँड्रॉइड ॲप तयार करण्यापर्यंत या संस्थांचा अनुभव असल्याचं दिसतंय. कंपन्यांची नावं आणि पत्ता आम्ही तुम्हाला सांगतोय. महिला आधार औद्योगिक सहकारी संस्था डोंजे पुणे, श्रीपाद एंटरप्राइजेस डोंजे पुणे, महालक्ष्मी एंटरप्राइजेस डोंजे पुणे. कंत्राटदार संस्थेचा पत्ता जर तुम्ही पाहिला तर एकच असल्याचं दिसतंय. पुण्यातल्या डोंजेत 3ही कंत्राटदारांची ऑफिसेस असल्याचं दाखवण्यात आलं. झी 24 तासनं या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महिला व बाल विकास विभागाकडून 3 ठेकेदारांनाच कामं का देण्यात आली? योजनांचं वाटप करताना आधी निविदा, मग योजना आणि बिलं हा नियम का मोडण्यात आला? कागदपत्र अपूर्ण असताना सुद्धा ठेकेदार पात्र कसे झाले? ठाणे कार्यक्षेत्र असताना ठाणे जिल्ह्याबाहेर प्रकल्प कसे देण्यात आले? ठेकेदारांना ई-वे बिल आणि जीएसटी बिलांमधून का सवलत देण्यात आली? सरकारी योजना अडवा आणि सरकारी पैसा जिरवा असाच सगळा मामला या प्रकरणात पाहायला मिळतोय. सरकारमधील एका जिल्ह्यातील एका विभागातला आम्ही सावळा गोंधळ झी 24 तासच्या प्रेक्षकांसमोर मांडतोय. राज्य सरकारच्या शेकडो विभागातून हजारो कामं दरवर्षी निघतात. त्या योजनांची अशीच अंमलबजावणी होत असेल तर कसं होणार, हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई. आपण बघितलं कागदावर या सगळ्या योजना राखून कशा पद्धतीनं सरकारच्या पैशांची लूट करण्यात आलेली आहे. कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्यात आलेला आहे. आणि हाच सगळा घोटाळा बाहेर काढणारे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत. गोविंद, आपण बघतोय की कोट्यवधी रुपये सरकारचे पैसे हे या काही कंपन्यांनी, ठेकेदार कंपन्यांनी लाटल्याचं सरळ सरळ दिसून येतंय. खरंच याकडे कोण लक्ष देत नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय? गोविंद, नक्कीच हा सगळा जो प्रकार आहे तो 2019 पासूनचा प्रकार आहे. 2019 पासून 3 सरकार येऊन गेली, परंतु याच्याकडे कुठल्याही पद्धतीच्या सरकारी यंत्रणांना जाणीवपूर्वक कारवाई केली नाही का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, असे सगळे प्रश्न घ्यायला वाव आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की नाविन्यपूर्ण योजनाच्या नावाखाली DPDCतून पैसा घ्यायचा, त्याच्या पद्धतीचे कागदपत्र तयार करायचे आणि पैसे मात्र काढायचे आणि काम कुठलंच करायचं नाही. आणि यातली सगळ्यात मोठी जी गडबड जी आहे की 2016चं राज्य सरकारचं खरेदी धोरण आहे. सरकारला साधी पेन्सिल जरी घ्यायची असेल ना तर या खरेदी धोरणानुसार घ्यावे लागते. पण या सगळ्या धोरणांचा या ठिकाणी बोजवारा उडवल्याचं पाहायला मिळतंय. निविदा काढल्या नाही आहेत, प्रशासकीय मान्यता घेतलेल्या नाही आहेत, पण बिलं काढलेली आहेत. आणि नंतर प्रशासकीय मान्यता, मग नंतर निविदा आणि त्याच्यानंतर वर्क ऑर्डर, अशा पद्धतीची कार्यपद्धती जी आहे ते ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण विभागाची असल्याचं पाहायला मिळतंय. आणि अशा पद्धतीची कार्यपद्धती असणाऱ्या या अधिकाऱ्यांवर किंवा ठेकेदारांवर यांचं जे जॉईंट व्हेंचर आहे यांच्यावर मंत्रालय असेल किंवा आयुक्तालय असेल, या सगळ्या लोकांचा अंकुश का नव्हता, हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न उपस्थित होतात आणि याला वाव आहे. दुसरा यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित राहतोय संदीप, की एकूणच सगळे सरकारी योजनेतले ज्यावेळेला पैसे जातात सरकारकडून वेगवेगळ्या स्कॅनिंग आहेत, म्हणजे वेगवेगळ्या फिल्टर यंत्रणा आहेत की बाबा बिलं काढत असताना सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यावर अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. तर मग ही बिलं कशी काय काढली गेली? दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होतो की सरकारचं AG मार्फत ऑडिट होतं की बाबा सरकारी ज्या योजना आहेत त्या प्रॉपर राबवल्या गेलेत की नाहीत, त्या प्रॉपर माणसांपर्यंत पोहोचलेत का नाहीत, पैशाचा विनियोग नीट झाला आहे की नाही, हे सगळं असताना AGच्या रिपोर्टमध्ये या सगळ्या गोष्टी का आल्या नाहीत?
तिसरा सगळ्यात महत्वाचा गोष्ट जीएसटी, की जिथून रेव्हेन्यू सगळ्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतो. या योजना राबवत असताना या साधन सामुग्री प्रत्येक ठिकाणी पोहोचवत असताना ठेकेदारांना अगदी मी गोविंद तुम्हाला थोडंसं थांबवतोय. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजली ताई, आपण बघतोय की कशा पद्धतीनं सरकारचा जो पैसा आहे त्या पैशाचा अपव्यय सुरू आहे आणि पैशाची लूट केली जाते ठराविक ठेकेदार कंपन्यांकडून. या सगळ्यामध्ये 2019 पासूनचा हा सगळा घोटाळा आहे. 3 सरकार या कालावधीमध्ये आलेत, मात्र या सगळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आता खरं तर मला ना पहिलं म्हणजे गोविंद तुपेची खूप खूप आभार मानायचे, कारण असे फार कमी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आता उरलेत आणि झी 24 तासने त्याच्या याला साथ दिली, त्याबद्दल झी 24 तासचे पण आभार. पण आज जे गोविंदी काढलंय ते बघून कोणाचेही डोळे अक्षरशः म्हणजे काय बोलावं अशी परिस्थिती झाली आहे. मला असं वाटतं की गोविंदनी अतिशय उत्कृष्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट बनवलाय. त्याच्यात 27 प्रकल्पांमध्ये 73 कोटीची जी उधळपट्टी झाली आहे ती इतकी प्रचंड शॉकिंग आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की हिरकणी जे त्याचे कक्ष बनवायचे असतात ते काही काही रानात बनवलेत. ते ऐकूनच धक्का बसला. आता एखाद्या स्त्रीला काम करत असताना स्तनपान करायचं असेल त्याच्यासाठी हिरकणी कक्ष बनवले जातात, ते जर रानात केले तर त्याचा काय अर्थ आहे. आता इतरही ज्या त्यांनी वेगवेगळ्या योजनांबद्दल सांगितलं, मला एक एक बघून म्हणजे त्याचा तो आपल्या टुरिस्ट याचा तो सांगाडा बघून धक्का बसला. मी आता या तिन्ही कंपन्यांचे डोंजे म्हणजे तालुका हवेलीचे सगळे डिटेल्स काढत होते, त्याचे जीएसटी नंबर काढत होते. पण मला आय एम रिअली शॉक्ड. आता तुमच्या त्या टीव्ही चॅनलवर मी बघून म्हणजे ती लफ्तरं बघून असं वाटतंय की आपल्या कराच्या पैशाची जी आपण कष्ट करून कमवतो ही सगळी माणसं कसे त्याचा कचरा करतात, सगळे पैसे खाऊन स्वतःचे खिसे भरतात. इतका संताप होतोय की खरंच म्हणजे एकेकांना अक्षरशः काय करावं आणि काय नको अशी परिस्थिती झाली आहे. आणि कुठेतरी हे सगळं थांबवलं नाही तर आपल्या महाराष्ट्राची काय देशाची वाताहत होताना मला दिसतेय. आत्ताच्या घटनेला खरंच गोविंद तुमचं खूप खूप कौतुक. हॅलो, हा बोला ताई, येतोय आवाज. हॅलो. बोला बोला. हॅलो अंजली ताई, आवाज येतोय, बोला. हा, तर मला 27च्या 27 या ज्या योजना होत्या त्याची तात्काळ मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावावी. जसं आता गोविंद म्हणाला की एजी कडनं खरं तर याचं ऑडिट होणं अपेक्षित असतं, पण तसं ऑडिट कधीही होत नाही. आणि आज हे सगळं खरं तर 2019 ते 2025 पर्यंत हे सगळं होत आहे. 3 सरकारं बदलली आणि कोणालाच काही वाटत नाहीये. याच्यात सगळ्यांची टक्केवारी ठरलेली असते. कोणी का मंत्री असे ना त्याला अमुक टक्के पोचवले की झालं. त्यामुळेच हे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर असं सगळं करू शकतायत. आता तर हे सगळं ऐकून म्हणजे आधी निवेदनानंतर निघाली, पैसे वाटून मोकळे, काय कमालच आहे. अंजलीताई, आपण बघतोय ठाणे जिल्ह्यातली एका बाजूची आपण ही सगळी हा सगळा घोटाळा बघतोय. राज्यामध्ये कुरण खूप मोठा असेल अशी शक्यता वर्तवली जाते या सगळ्यामधून. अगदी एवढ्या जिल्ह्यांपैकी आपण एका जिल्ह्याबद्दल बोलतोय म्हणजे आणि एका विभागाचं एका मिनिस्ट्रीचं बोलतोय. अशा किती योजना किती काय काय करत असतील आणि अधिकारी मंत्री सगळे आणि कॉन्ट्रॅक्टर हे अक्षरशः एक अनहोली नेक्सस आपण त्याला म्हणतो तसं एक अनहोली नेक्सस झालंय. आणि सगळ्या योजनांचे सगळे पैसे खाल्ले जातात याच्यात काहीच शंका नाहीये. मला खरंच धक्का बसलाय बघून की 27 योजनांमध्ये त्याच्यापैकी ज्या आत्ताचा जो 73 कोटीचा तुम्ही आकडा सांगितला हा फक्त ठाण्यातला आहे. बिलकुल, म्हणजे धक्कादायक आहे हे सगळं. अगदी अंजलीताई, धन्यवाद. महत्वाचं म्हणजे आता या तिन्ही कंपन्यांचा जो ऍड्रेस आहे ते जे तुम्ही दाखवलं, एकच पत्ता एकाच ठिकाणून या निवेदना भरल्या जात आहेत. म्हणजे हा सगळा कसा फार्स आहे आणि हे कम्प्लिटली एक बनवलेलं षडयंत्र आहे पैसे खाण्याचं, दुसरं काहीच नाही.
अगदी अंजलीताई, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी बोलला त्याबद्दल. आपण बघितलं की गोविंद कशा पद्धतीनं आश्चर्य व्यक्त सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी केलंय आणि संपूर्ण राज्यभरामध्ये कशा पद्धतीनं ही सगळी पैसे खाण्याची सरकारची मोडस ऑपरेंडी असू शकते अशा प्रकारचा सुद्धा त्यांनी या सगळ्यावर आवाज उठवणार असल्याचं सुद्धा म्हटलंय. गोविंद, नक्कीच यातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की ही 27 वेगवेगळी जी टेंडर निघाली त्या टेंडरमध्ये इतर कोणत्याही संस्था किंवा कंपन्या सहभागी झाल्या नाहीत. फक्त या तीनच, श्रीपाद एंटरप्राइजेस असेल, महालक्ष्मी असेल आणि महिला औद्योगिक, या तीनच संस्था कंपन्या ज्या आहेत त्या टेंडर भरायच्या आणि ह्या तिन्ही संस्थांपैकी एक संस्था क्वालिफाय होणार आणि त्यांना वर्क ऑर्डर दिली जाणार. अशा पद्धतीचं हे सगळं जे नेक्सस आहे ते पाहायला मिळतं आहे या ठिकाणी. आणि दुसरं सगळ्यात अगदी महत्त्वाची मी गोष्ट, गोविंद तुमच्याकडे येणारच आहे. आपल्या सोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आहेत. सुषमाताई, आपण बघतोय की ठाणे जिल्ह्यातला आपण एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट तयार केला आणि या रिपोर्टमध्ये कशा पद्धतीनं सरकारी योजनांचा पैसा लाटण्यात आलेला आहे. ठराविक कंपन्यांना ठेका दिला जातोय, त्यांचे टेंडर मंजूर केले जातात, त्यांना त्या योजना मंजूर केल्या जातात आणि सरकारचा पैसा खुलेआम लुटला जातोय आणि ज्या योजनांच्या नावावर तिथं काहीही दिसत नाहीये. खरं तर महिला बालकल्याणच्या निमित्ताने आता येणारी माहिती ही धक्कादायक आहे. आता जे प्रकार आपण दाखवत आहात विशेषतः ठाण्यामधले आणि आलटून पालटून पुन्हा त्याच त्या कंपन्या असतात ज्या कंपन्यांना ही सगळी कंत्राटं दिली जातात आणि मग आमच्यासारख्या माणसांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे महिला बालकल्याण खातं आहे की हे कंत्राट कल्याण खातं आहे. फक्त कंत्राटदारांचं भलं होण्यासाठी आणि त्यांचं उखळ पांढरं करण्यासाठी निविदा काढल्या जातात, निविदा भरल्या जातात, भरमसाठ पैसे मंजूर होतात, पण जे होतं ते सगळं कागदावर, प्रत्यक्षात मात्र तिथे काम शून्य असतं. हे अत्यंत वाईट आहे आणि गंभीरही आहे. या सगळ्यांकडे दरवेळेला आपण असे वेगवेगळ्या महत्वाच्या विषयावर उत्खनन करतो, महत्वाचे विषय आपण काढतो, त्याची एवढी माहिती देतो, परंतु त्याची चौकशी होत नाही. माझी झी 24 तासला विनंती असेल की हे इतकं गंभीर प्रकरण आहे, आपण एका जिल्ह्याची माहिती काढताय, पण या खात्याची आपण संबंध राज्याची सुद्धा माहिती आणि प्रकरण धसास काढलं पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. अगदी सुषमाताई, या सगळ्यामध्ये आपण बघतोय 2019 पासूनची ही सगळी प्रकरण आहे. तुमच्या पक्षात सुद्धा सरकार, तुमचा पक्ष सुद्धा त्यावेळेला सरकारमध्ये होता, त्यावेळी कुठेतरी दुर्लक्ष झालंय असंही म्हणता येईल. नाही, बघा, माझं सरकार तुमचं सरकार हा मुद्दाच नाहीये. सरकार सरकार आहे आणि सरकार हे लोकाभिमुख असलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असलं पाहिजे. 19 ते 21चा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये अनेक असे प्रोजेक्ट आहेत की जे प्रोजेक्ट कदाचित व्यवस्थित रन करता आले नाहीत ड्यू टू जो सगळा काही एक पेंडेमिकचा जो काळ होता, जो कोरोना काळ होता. त्यामुळे त्या काळाचं विश्लेषण करताना अजून आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. परंतु एकूणच आता पोषण आहाराची स्थिती असेल किंवा महिलांचं एकूण आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना दिले जाणारे लघु उद्योजक आणि कुटीर उद्योग असतील, या लघु उद्योग आणि कुटीर उद्योगाच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली खर्च होणारा पैसा असेल किंवा यांना उद्योगाच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या बीज भांडवल योजना असतील किंवा नवनिर्मितीसारखी योजना असेल, या ज्या काही नवनिर्माण योजना, बीज भांडवल योजना, सक्षमीकरणाच्या योजना, पोषण आहाराच्या योजना, या सगळ्यांची जर कंत्राट जर आपण पुन्हा पुन्हा बघितली तर गौडबंगाल काय आहे की ठराविक कंपन्यांना कंत्राट दिली जातात, ठराविक कंपन्याच पुन्हा पुन्हा दिसतात. या ठराविक कंपन्यांचंच कोट कल्याण करण्यासाठी महिला बालकल्याण नाही, हे कंत्राट कल्याण आहे. आणि मग या कंत्राट कल्याणाला चाप कोण बसवणार, यांना प्रश्न कोण विचारणार, याला जाब काय, याच्यावर कॅगचं नियंत्रण असतं का, कॅगने या गोष्टी तपासलेल्या नाहीत का, यावर ताशेरे ओढलेले नाहीत का. म्हणून आमची अपेक्षा आहे की आपण याचा पाठपुरावा करावा आणि अगदी कॅगच्या चौकशी आणि कॅगने या सगळ्या खात्याच्या संबंधाने जो एक निधी आहे त्याचा विनियोग काय पद्धतीने झाला आणि तो निधी खरंच वापरला गेला आहे की नाही, हे सगळं तपासलं जावं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. अगदी सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी बोललात आणि भूमिका मांडली त्याबद्दल. आपण बघितलं सुषमा अंधारे आपल्या सोबत होत्या आणि एक जबाबदार माध्यम म्हणून झी 24 तास अशा प्रकारचे सगळे जे घोटाळे आहेत ते बाहेर काढत राहणार आणि त्या संदर्भातला जो पाठपुरावा आहे तो सुद्धा करत राहणार. कशा पद्धतीनं 27 योजना लाटत 73 कोटी रुपये या सगळ्या योजनांचे सरकारचे लुटण्यात आलेल्या ठराविकच कंपन्या यामध्ये कशा पद्धतीनं योजनांसाठी नावं देत होत्या, टेंडर भरत होत्या आणि त्या ठराविक योजनांमधल्याच ठराविक कंपन्यांमधल्याच एका कंपनीला कशा पद्धतीनं
या सगळ्या योजना दिल्या जात होत्या, हा सगळा काळा कारनाम्याला जबाबदार कोण आहेत, सरकारचे पैसे वाया जात होते त्याकडे कुणी लक्ष का दिलं नाही, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पंचनामामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त झी 24 तास. ब्रेक नंतर बघूयात पंचनामा संदर्भातली एक महत्वाची ब्रेकिंग बातमी. महिला आणि बाल विकास विभागाने या घोटाळ्यावर चुप्पी साधल्याचं पाहायला मिळत आहे. झी 24 तासनं आरटीआय मधून काही प्रश्न उपस्थित केले होते, काही प्रश्न विचारले होते महिला आणि बाल विकास विभागाला, मात्र महिला आणि बाल विकास विभागाकडून उत्तर देण्यात आलेलं नाहीये. ठाण्याच्या महिला आणि बाल विकास विभाग गप्प का? महिला व बाल कल्याण मंत्र्यांनीही कोणताही रिस्पॉन्स दिलेला नाहीये. मंत्री आदिती तटकरे यांच्याकडूनही कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाहीये. झी 24 तासनं तटकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र झी 24 तासच्या फोनला तटकरेंकडून उत्तर देण्यात आलेलं नाहीये. बाल विकास विभागाने घोटाळ्यावर चुप्पी साधल्याचं पाहायला मिळतं आणि ही चुप्पी का साधली असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. आपण बघितलं की महिला आणि बाल विकास विभागाच्या योजनांमध्ये कशा पद्धतीनं घोटाळा झालेला आहे. सरकारच्या पैशांची काही ठराविक कंपन्या, ठेकेदार कंपन्या लूट करताना पाहायला मिळत आहेत. 27 योजनांमधनं कशा पद्धतीनं 73 कोटींचा हा घोटाळा करण्यात आला. झी 24 तासचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी जाग्यावर जाऊन इन्व्हेस्टिगेशन केलं, आरटीआय मधून काही सवाल उपस्थित केले, माहिती गोळा केली, मात्र या सगळ्यावर कोणत्याही प्रकारचं उत्तर महिला आणि बाल विकास विभागानं दिलेलं नाहीये. आणि महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनीही कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाहीये. गोविंद, धन्यवाद, तुम्ही सगळी माहिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलीत, हा सगळा घोटाळा बाहेर काढला, महाराष्ट्राच्या समोर ठेवला आणि या घोटाळ्याचा जोपर्यंत याची पाळंमुळ खणली जात नाही तोपर्यंत झी 24 तास एक जबाबदार माध्यम म्हणून या सगळ्याचा पाठपुरावा करत राहणार आहे. पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. पहा फक्त झी 24 तास.